सो गाईज, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं VS विजन मध्ये. आणि आज हा आपला पहिला व्लॉग आहे. तर आज आपण पुण्यातील काही प्रसिद्ध ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहोत. तर आज आपला पहिला व्लॉग आहे, त्यामुळे आपण असा विचार केलाय की आपण आपल्या ह्या जर्नीची सुरुवात बाप्पांच्या आशीर्वादापासून करायला हवी. त्यामुळे आपण आपलं हे जे पहिलं ठिकाण आहे जिथे आपण व्हिजिटिंगला जाणार आहोत ते असणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, जे की पुण्यात स्थित आहे. तर चला निघूयात. ओके, तर गाईज सध्या आपण आहोत मेट्रो स्टेशनवरती आणि मी ठरवलं आहे की याचा पुढचा प्रवास जो आहे आपण मेट्रोने करावा. कारण कसं आहे की आपला टाईमही वाचल आणि आपल्याला काहीतरी नवीन अनुभव घ्यायला भेटेल. याच्या पुढून आपण आपला जो प्रवास आहे तो मेट्रोने करूयात. तर वेट करूया मेट्रोचा. तर गाईज, वाट बघता बघता आपली मेट्रो पण आलेली आहे. सध्या आपण निघूया तिथून. सो गाईज, सध्या आपण पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आपला हा पूर्ण प्रवास मेट्रोने झाला. आता याच्या पुढे थोड्याच अंतरावरती बाप्पांचं मंदिर आहे, तर तिथे आपण जाऊ. ओके, तर गाईज सध्या आपण एक्झॅक्ट शनिवारवाड्याच्या बाजूने पुढे चाललेलो आहोत. तर गाईज, तुम्ही एकदा इथे लक्ष द्या. इथे जे बांधकाम झालं आहे ते किती जुन्या काळातलं आहे. म्हणजे असं एकदम वाटतं की आपण नाही का 90sच्या काळात आलेलो आहोत. सो गाईज, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपल्या एक्झॅक्ट समोर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. आणि गाईज, इथे गर्दी तर प्रचंड आहे. मागून ते पुढेपर्यंत टोटली ट्रॅफिक आहे. त्यानंतर देवासाठी मानाची दुर्वा हातात घेऊन आपण थांबलो लाईनीत. लाईन तर खूप मोठी होती आणि गर्दीही प्रचंड होती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी हळूहळू लाईन पुढे सरकू लागली. मध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, त्यामुळे आपण रेकॉर्ड करू शकलो नाही. पण आपलं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि त्यानंतर आपण ठरवलेल्या दुसऱ्या ठिकाणाकडे म्हणजेच लाल महालाकडे निघालो.
त्यानंतर आपण लाल महालात एंट्री मारली. माझ्या मते महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला लाल महालाबद्दल माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ. बेसिकली लाल महाल ते ठिकाण आहे जेथे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती, कारण त्याने समथिंग 3 वर्षे तेथील प्रजेवरती अत्याचार केलते आणि हा त्याचा इतिहास आहे जो आपल्याला लहानपणी शिकवून झालेला आहे. आणि त्यानंतर आपण निघालो तिसऱ्या ठिकाणाकडे, जे की होतं शनिवारवाडा. आणि शनिवारवाडा हा एक्झॅक्ट लाल महालाच्या अपोजिट साईडला आहे. आज आपण आपल्या प्रवासातील म्हणजेच ब्लॉगमधील तिसऱ्या स्थळावरती आलो होतो, जे की शनिवारवाडा होता. आणि सध्या विषय असा झाला की मला मध्ये जायचं होतं, पण माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट नाही आहे आणि त्यामुळे मी मध्ये जाऊ शकलो नाही. बाकी काही विषय नाही, नक्की पुढच्या वेळेस येऊ आपण कधीतरी आणि ऑनलाईन पेमेंट तेव्हा असेल याची खात्री मी घेतो. आणि त्यासोबतच आता आपण म्हणजे बाहेरनं तरी व्ह्यू बघितला ही मोठी गोष्ट आहे. बाकी काही विषय नाही. आपण सध्या इथून रवानगी घेऊ. अजून आता आपल्याला पुढे मेट्रोने प्रवास करायचा आहे की बसने प्रवास करायचा आहे हे मला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला ठरवावं लागेल आणि त्यासोबत जशी सोय भेटेल त्या पद्धतीने आपण जाऊ. तर ठीक आहे, आपण आत्ता इथून निघू आणि पुढे आपला प्रवास सुरू ठेवू. त्यानंतर आपण शनिवारवाड्यातून रजा घेऊन मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघालो, कारण आपल्याला पुढे घराकडे जायचे होते. त्यामुळे आपण चालत चालत आपला प्रवास सुरू ठेवला. गाईज, आत्ता कुठे जाऊन शनिवारवाड्याचा पूर्ण एरिया संपलाय. म्हणजे आपण चालत चालत एवढा वेळ शनिवारवाडाच क्रॉस करत होतो. तर गाईज, ट्रॅफिक एवढी प्रचंड आहे की त्या ॲम्ब्युलन्सला जायला देखील जागा नाही राहिली आहे. तर गाईज, या ठिकाणी आपल्या ब्लॉगमध्ये सापूभाईने सुद्धा एंट्री मारलेली आहे. तर आता थोड्याच वेळाआधी आपल्याला साप दिसला आणि आता एक्झॅक्ट डोळ्यासमोरून एक घार एवढ्या कमी उंचीवरून उडत जाताना दिसली. तर त्यानंतर सगळ्या प्राणी मात्रांना पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या प्रवासाच्या दिशेने वळालो. ओके,
तर गाईज मी सध्या पुणे स्टेशन इथे आहे, म्हणजे पुणे मेट्रो स्टेशनवरती आहे आणि आता इथून मला जायचं आहे PCMCला, कारण तसाही टाईम झालेला आहे आणि आपण तिन्ही प्लेस एकदम चांगल्या पद्धतीने फिरलेलो आहोत. तर आता माझा घरी जायचा वेळही झालेला आहे, तर निघूयात. ओके, तर गाईज आपण आलेलो आहे PCMCमध्ये. आता इथून पुढे आपल्याला रिक्षाने प्रवास करायचा आहे, जो की मला खाली भेटेल. आणि त्यानंतर आपण एका ठिकाणी थांबून पोटा पाण्याची सोय केली. म्हणजे आपण दिवसभर झालं फिरत होतो आणि त्यामुळे काही खाल्लंही नव्हतं, त्याच्यामुळे भूक तर प्रचंड लागलेली. तर त्यामुळे आपण 2 वडापाव घेतले आणि तेवढं संपवून आपण पुन्हा निघालो आपल्या घराकडे. सो गाईज, आता आपण परत घरी आलेलो आहोत आणि वेळ झालेली आहे आपल्या ब्लॉगला थांबवायची. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर माझ्यापासून जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी ट्राय करेल की पुढच्या वेळेस त्या चुका होऊ नयेत, म्हणजे त्या चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.